Hello dear student, my name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Sawan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Basic Mechanical Engineering. We have already started our unit number 3 and this is a lecture number 2. ठीक आहे, तर आपण आपला जो काही थर्ड युनिट आहे फ्लुइड मशिनरी तो ऑलरेडी आपण स्टार्ट केलेला आहे आणि लास्ट लेक्चरला आपण ह्याचा जो काही इंट्रोडक्टरी पार्ट होता त्याच्या डेफिनेशनचा जो काही पार्ट्स होता त्यामध्ये सगळं आपण त्या डिस्कशन केलेला आहे. तर आता आपण काय करतोय ह्याचा पुढचा पार्ट डिस्कस करतोय. तर बघा आजच्या प्रेझेंटेशन मध्ये आपण हे सगळे पॉइंट्स कव्हर करणार आहोत. त्याच्यामध्ये बेसिकली सुरुवातीला डेफिनेशन अँड जनरल लेआउट ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. तर आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटची डेफिनेशन आणि जनरल लेआउट यामध्ये स्टडी करणार आहोत. त्याचबरोबर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेज देखील आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर ह्याच हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट मधला सगळ्यात महत्वाचा जो पार्ट असतो ज्याला आपण हार्ट ऑफ द हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट म्हणतो तो म्हणजे तुमचा हायड्रॉलिक टर्बाइन. तर त्या हायड्रॉलिक टर्बाइनचं क्लासिफिकेशन देखील आपण यावेळी बघणार आहोत. त्यानंतर त्या हायड्रो इलेक्ट्रिक टर्बाइन मधला एक टाइप जो पेल्टन व्हील टर्बाइन आहे तर त्या पेल्टन व्हील टर्बाइनचं डिटेलमध्ये कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर वन बाय वन पॉइंट्स आता आपण बघत जाऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा डेफिनेशन ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. तर बघा हायड्रा याचा अर्थ होत असतोय वॉटर. मग आपण डेफिनेशन खूप सोप्या शब्दामध्ये करू शकतो. बघा की असा पॉवर प्लांट जो काय करतोय इलेक्ट्रिक पॉवर प्रोड्यूस करतोय विथ द हेल्प ऑफ वॉटर एनर्जी. ठीक आहे, वॉटर मध्ये अवेलेबल असणाऱ्या एनर्जी म्हणजे हायड्रॉलिक एनर्जी पासून जर आपण इलेक्ट्रिक पॉवर प्रोड्यूस करत असू तर त्या प्लांटला आपण म्हणणार आहोत हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. तर बघा मग आपल्याला कशा पद्धतीने त्याला डिफाइन करता येईल. अ प्लांट विच प्रोड्युसेस इलेक्ट्रिकल पॉवर बाय हायड्रॉलिक एनर्जी इज नोन ॲज हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. ठीक आहे, तर हायड्रॉलिक एनर्जी म्हणजेच काय असणार आहे तुमच्या वॉटर मधले असणारी एनर्जी. तर ही झाली त्याची डेफिनेशन. त्यानंतर बघा इन जनरल जर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट बघायला गेलं तर तुम्हाला तो अशा पद्धतीनं दिसणार आहे. जर यातले बेसिक कॉम्पोनंट्स बघितले तर सगळ्यात पहिला तुमचा हा कॉम्पोनंट दिसणार आहे तुम्हाला तुमचा डॅम. डॅम आपण रिव्हरच्या अक्रॉस बांधत असतो. डॅम इज कन्स्ट्रक्टेड अक्रॉस द रिव्हर आणि तो एक स्टोरेज करायचं काम करणार आहे. वॉटर जे काय असणार आहे त्याला स्टोअर करायचं काम करणार आहे तुमचा डॅम करणार आहे. तर इथे तुम्हाला दिसेल बघा हे जे काय वॉटर आहे इथं आपण स्टोअर केलेलं आहे ज्याला आपण रिझर्वायर देखील म्हणणार आहोत. त्यानंतर इथं हा जो काही सेक्शन दिसतोय त्याला आपण म्हणत असतो पॉवर हाऊस आणि त्याच पॉवर हाऊस मध्ये या खालच्या साईडला जो असेल तो तुमचा टर्बाइन आहे. त्यानंतर इथं वरती जो दिसत आहे तो तुमचा जनरेटर आहे आणि तुमचा ट्रान्सफॉर्मर सेक्शन असणार आहे. तर इथं आपण काय करत असतो या टर्बाइन मध्ये हायड्रॉलिक एनर्जीचं कन्व्हर्जन आपण मेकॅनिकल एनर्जी मध्ये करत असतो. तर इथं डॅम मध्ये जे काय वॉटर असणार आहे ते वॉटर तुमच्या टर्बाइनच्या इनलेट पर्यंत पॉवर हाऊस पर्यंत आणायचं जे काम करत असतं ती तुमचं असतं पेनस्टॉक. ठीक आहे, मग ही जी काही पाईप असणार आहे इट कॅन कॅरीज द वॉटर फ्रॉम डॅम टू द इनलेट ऑफ द टर्बाइन. डॅम पासून इनलेट ऑफ द टर्बाइन पर्यंत आणण्यासाठी जी काही पाईप असते त्याला आपण काय म्हणत असतो पेनस्टॉक असं म्हणत असतो. जनरली आपण त्याला आरसीसी कॉन्क्रीट आणि स्टीलच्या मदतीने त्याला आपण बनवत असतो. त्यानंतर आपल्या रिक्वायरमेंट नुसार किती वॉटर आपण फ्लो करायचं आहे तर यासाठी आपलं काय असतो इथं कंट्रोल गेट असतो. तर आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपण आपलं जे काय वॉटर आहे त्याचा फ्लो रेट आपण काय करत असतो ऍडजस्ट करत असतो. त्यानंतर इथं टर्बाइन मध्ये एकदा मेकॅनिकल एनर्जी प्रोड्यूस झाली तर आपण डायरेक्टली काय केलंय टर्बाइनचा शाफ्ट तुमच्या जनरेटरला कपल केलेला आहे आणि पुन्हा मग काय करेल तीच मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन तुमचा जनरेटर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करणार आहे. मग विथ द हेल्प ऑफ दिस ट्रान्सफॉर्मर्स अँड द पॉवर लाईन्स तर आपण काय करत असतो प्रोड्यूस झालेली जी काही इलेक्ट्रिक पॉवर आहे ती आपण डिस्ट्रीब्यूट करत असतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने एक जनरल तुमचा लेआउट असणार आहे आणि ज्यावेळी तुमचं हे जे काय वॉटर आहे एकदा कन्वर्ट झाल्यानंतर ते अशा पद्धतीने काय होईल तुमच्या टेल रेस कडून परत ते रिव्हर मध्ये सोडलं जाईल आणि पुन्हा ते रिव्हर मध्ये मिक्स होऊन परत पुढे ते फ्लो होत जाणार आहे. ठीक आहे, तर हा एक इन जनरल तुमचा लेआउट झाला. त्यानंतर बघा जर स्केचच्या फॉर्म मध्ये बघायला गेलं तर अशा पद्धतीने तुमचा जनरल लेआउट असणार आहे.
जनरल लेआउट ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. तेच याच्यामध्ये कॉम्पोनंट्स असणार आहेत जे आता आपण मगाशी डिस्कस केले. तर बघा ह्याच्यामध्ये तुमचा डॅम दिसतोय, त्यानंतर हा सगळं तुमचा टर्बाईनचा सेक्शन आहे. मग डॅम मध्ये जी काय वॉटरची लेवल असती त्या लेवलला आपण म्हणत असतो हेडरेस लेवल. डॅम मधून टर्बाईनच्या इनलेट करून जे काही पाईप तुमचं वॉटर कॅरी करत असते त्याला आपण म्हणत असतो पेनस्टॉक. ठीक आहे. तर ह्या पेनस्टॉक वरती आपण काय बसवलेलं आहे, तुमचं वॉल हाऊस बसवलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण डिस्कस केलं की किती अमाऊंट ऑफ वॉटर आपल्याला लागणार आहे त्यानुसार ते काय होत असतं, ऍडजस्टमेंट आपण करत असतो. त्यानंतर ते एक सर्ज टँक बसवलेली आहे. तर वॉलच्या ओपनिंग आणि क्लोजिंग मुळे तिथे सडनली काय होत असतं, एक वॉटर हॅमरिंग इफेक्ट तयार होत असतो. तर ते जे काय एक्सेस वॉटर आहे ते स्टोअर करायचं काम करेल तुमची सर्ज टँक, आणि ज्यावेळी रिक्वायरमेंट आहे त्यावेळी पुन्हा ते सप्लाय करायचं करणार आहे काम. त्यानंतर बघा पुढे आल्यानंतर हा सगळा तुमचा टर्बाईनचा सेक्शन असणार आहे. तर टर्बाईन मध्ये हा तुमचा टर्बाईनचा शाफ्ट दिसतोय आणि त्या शाफ्ट वरती हा रनर माउंट केलेला आहे. आणि रनर वरती हे जे काय तुमचे जे आहेत ते ब्लेड्स बसवलेले आहेत, त्याला आपण ब्लेड्स ऑफ द टर्बाईन म्हणू किंवा बकेट्स म्हणू किंवा त्याला आपण वेन्स देखील म्हणू शकतो. त्यानंतर हे सगळं जे काय कव्हर करत असतो आपण, सेफगार्ड करत असतो, ते तुमचं असणार आहे केसिंग. त्यानंतर बघा इथं हाय व्हेलॉसिटी जेट प्रोड्यूस करायचं काम कोण करणार आहे, तुमची नॉझल. आणि हाय व्हेलॉसिटी जेट तुमचा इथं आल्यानंतर तुमचं टर्बाईन रन होईल आणि तुमचं जे काय वॉटर आहे ते असं स्प्लिट होऊन इथं खाली येणार आहे. मग इथं जे काही आफ्टर वर्किंग इन द टर्बाईन जी काही तुमची लेवल दिसणार आहे इथं तुमच्या, त्याला आपण म्हणत असतो टेल रेस. त्यानंतर परत हे वॉटर तुमचं फ्लो होत जाणार आहे रिव्हरकडे. तर अशा पद्धतीनं हा एक स्केचचा जनरल लेआउट आपण बघितलेला आहे. त्यानंतर बघा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट मुळे आपण पॉवर जी काय प्रोड्यूस करत असतो तर त्याच्यामध्ये खूप चांगले त्याचे ऍडव्हान्टेजेस आपल्याला मिळत असतात. ठीक आहे. तर आता आपण बघूया ऍडव्हान्टेजेस ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. तर बघा ह्याच्यामध्ये पहिलं त्याचं ऍडव्हान्टेज असणार आहे हायली रिलायबल क्लीन अँड इफिशियंट एनर्जी सोर्स. तर आपलं जे काय वॉटर आहे ते आपण त्या वॉटर मधले एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल मध्ये करत असतो. त्यामुळे ही काय आहे, जी काही वर्किंग मीडियम आहे ते तुमचं क्लीन आहे, इफिशियंट आहे आणि हायली रिलायबल असणार आहे. मग हा जो काय प्लांट आहे तो आपण म्हणू शकतो हायली रिलायबल आहे, क्लीन आहे आणि इफिशियंट एनर्जीचा सोर्स असणार आहे. त्यानंतर बघा या प्लांटमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं पोल्युशन करत नाही. जसं थर्मल पॉवर प्लांट मध्ये आपल्याला कोल बर्न करावा लागतो, त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचं पोल्युशन करत नाही. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, हे काय आहे, रिन्युएबल, नॉन रेडिओ ऍक्टिव्ह अँड नॉन पॉल्युटिंग सोर्स ऑफ एनर्जी आहे. त्यानंतर पॉवर जनरेशनच्या बाबतीत बघितलं तर ह्याची काय असणार आहे, लो कॉस्ट ऑफ पॉवर जनरेशन. पॉवर जनरेशनची कॉस्ट काय असणार, याची कमी असणार आहे. त्यानंतर ऑपरेशन आणि मेंटेनन्सच्या बाबतीत जर बघितलं तर ह्याच्या जर आपण कम्पेअर केलं थर्मल पॉवर प्लांट बरोबर तर ह्याचं जे काय ऑपरेशन्सची कॉस्टिंग आहे, मेंटेनन्सचं कॉस्टिंग आहे ते काय आहे, कमी असणार आहे. तर आपण म्हणू शकतो मग लो ऑपरेशन अँड मेंटेनन्स चार्जेस. त्यानंतर बघा जर आपण याचे जे काय मेंटेनन्सचं काम कमी असल्यामुळं तुमचं ओव्हरऑल जो काही स्टाफ लागणार आहे तिथं तो काय असणार आहे, कमी असणार आहे. तर बघा आपण असं म्हणू शकतो मग स्टाफ रिक्वायरमेंट इज लेस. त्यानंतर इथं आपल्याला कोणत्याही प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन करावं लागत नाही. आपण डायरेक्टली काय करतोय, हिल एरियामध्ये रिव्हरच्या अक्रॉस आपला डॅम बांधत असतोय. जसं थर्मल पॉवर प्लांट मध्ये तुम्हाला कोल वगैरे ट्रान्सफर करावं लागतं, तर कोणत्याही प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन याच्यामध्ये नाहीये. तर त्यामुळे म्हणू शकतो आपण ट्रान्सपोर्टेशन इज व्हेरी लेस. त्यानंतर या जे काय प्लांट असणार आहेत, एकदा आपण इन्स्टॉल केला, कन्स्ट्रक्ट केला, तर ह्याची लाईफ काय असणार आहे, ऍज कम्पेअर टू अदर प्लांट्स लाईफ ह्याची जास्त असणार आहे. मग आपण असं म्हणू शकतो द प्लांट हॅज लॉंगर लाईफ. त्यानंतर बघा की याच्यामध्ये जे काय वॉटर आपण टर्बाईन मधनं बाहेर टाकणार आहोत तर ते पुन्हा वॉटर आपल्या फार्मिंगसाठी, इरिगेशन पर्पजसाठी आपण काय करू शकतो, त्याला यूज करू शकतो. तर बघा मग आपण काय म्हणू शकतो, द वॉटर लेटर इज युज्ड फॉर फ्लड कंट्रोल अँड इरिगेशन पर्पज. त्यानंतर नेक्स्ट ऍडव्हान्टेज आपण डिस्कस करू शकतो की हा जो काय प्लांट आहे त्याचं स्टार्ट करणं आणि स्टॉप करणं हे काय आहे, कम्पॅरेटिव्हली इझी आहे. तर आपण काय म्हणून मग स्टार्टिंग अँड स्टॉपिंग ऑफ द प्लांट इज व्हेरी इझी. आणि लास्ट जे बघा जर आपण कम्पेअर केलं, जर थर्मल पॉवर प्लांटच्या बाबतीत जर कम्पेअर केलं तर ह्याची इफिशियन्सी काय असते, लॉंग पिरियड ऑफ टाइम पर्यंत कॉन्स्टंट असणार आहे. तर आपण म्हणू शकतो मग द प्लांट इफिशियन्सी रिमेन्स कॉन्स्टंट फॉर लॉंग पिरियड ऑफ द टाइम. ठीक आहे. तर हे सगळे त्याचे आपण ऍडव्हान्टेज डिस्कस केले.
तर ज्याप्रमाणे ऍडव्हान्टेज आहेत त्याप्रमाणे त्याचे काही डिसएडव्हान्टेज देखील आहेत. ठीक आहे, तर आता आपण डिस्कस करूया डिसएडव्हान्टेजेस ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. तर बघा, एक महत्वाचा डिसएडव्हान्टेज याच्यामध्ये असणार आहे, ज्यावेळी आपण आपला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट इन्स्टॉल करत असतो, कन्स्ट्रक्ट करत असतो, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एलिमेंट असतो तो तुमचा हायड्रॉलिक डॅम. मग ज्यावेळी आपण डॅम कन्स्ट्रक्ट करत असतोय त्यावेळी तुम्हाला तो डॅम कन्स्ट्रक्ट करायला लागणारा जो काही टाइम असणार आहे, जो काही पिरियड असणार आहे, तो खूप जास्त असणार आहे. हे त्याचं एक महत्वाचं डिसएडव्हान्टेज असणार आहे. मग त्याला आपण म्हणू शकतो बघा, द इरेक्शन ऑफ डॅम or the construction of dam requires longer period of the time. त्यानंतर बघा, ज्यावेळी आपण ह्या प्लांटचं जर टोटल इनिशियल कॉस्टिंग बघितलं तर ऍज कम्पेअर टू अदर प्लांट या प्लांटचं इनिशियल कॉस्टिंग काय असणार आहे, जास्त असणार आहे. तर आपण म्हणू शकतो बघा, इट हॅज हायर इनिशियल कॉस्ट. ठीक आहे, हा पूर्ण ओव्हरऑल प्लांटची इनिशियल कॉस्ट काय असणार आहे, जास्त असणार आहे. त्यानंतर ज्यावेळी आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट पूर्ण इन्स्टॉल करणार आहोत, तर त्यामध्ये ज्यावेळी डॅम आपण कन्स्ट्रक्ट करत असतो, तर ते डॅम कन्स्ट्रक्ट करत असताना तिथला जो काही फ्लडेड एरिया असणार आहे, जो डेंजर झोन मध्ये येणार आहे, त्या एरियामधील जे काही राहणारे लोक असतील, ठीक आहे, त्या लोकांना आपल्याला स्थलांतरित करून दुसरी जागेकडे शिफ्ट करावं लागत असणार आहे. त्यामुळं तिथले जे काही लोक असणार आहेत त्यांनी त्यांचे जे काही फार्मिंग असेल, त्यांचे जे काही हाऊस असतील, त्यानंतर त्यांचे जे काही बिझनेस असतील, ते पूर्णपणे त्यांना सोडावे लागणार आहे. ठीक आहे, तर बघा आपण म्हणू शकतो मग, for erection of hydro power plant, the people living in the area to be flooded must move out. They lose their farms and businesses. त्यानंतर ज्यावेळी आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट मध्ये मोठा डॅम बांधत असतो, तर त्या डॅम मुळे काय होत असतं, एक मोठा सिरियस जिओलॉजिकल डॅमेज त्याच्यामध्ये होत असतो. तर त्यामुळे आपण म्हणू शकतो बघा, द बिल्डिंग ऑफ लार्ज डॅम कॅन कॉजेस सिरियस जिओलॉजिकल डॅमेज. तर हे झाले त्याचे डिसएडव्हान्टेजेस. ठीक आहे, तर आता आपण हायड्रॉलिक टर्बाईनच्या पार्टकडे जाऊया. तर बघा, हायड्रॉलिक टर्बाईनला आपण डिफाईन कशा पद्धतीने केलं होतं. हायड्रॉलिक टर्बाईन काय आहे, एक हायड्रॉलिक मशीन आहे विच कन्वर्ट्स द हायड्रॉलिक एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. तर कोणत्याही हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट मधला तुमचा टर्बाईन एक काय आहे, हार्ट ऑफ दॅट पॉवर प्लांट असणार आहे. तर मग बघा, वेगवेगळ्या पॅरामीटरवरती त्याला आपण कशा पद्धतीनं क्लासिफाय करू शकतो. तर आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ द हायड्रॉलिक टर्बाईन. तर याच्यामध्ये बघा, पहिला पॅरामीटर आहे तुमचा क्लासिफिकेशनचा, अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ एनर्जी अवेलेबल ऍट द इनलेट. टर्बाईनच्या इनलेटला कोणत्या प्रकारची एनर्जी अवेलेबल आहे ह्याच्यानुसार आपण पहिलं क्लासिफिकेशन करतोय. त्यामध्ये पहिला असणार आहे बघा, एक इम्पल्स टर्बाईन असेल आणि दुसरा रिॲक्शन टर्बाईन असणार आहे. तर बघा, इम्पल्स टर्बाईन्स मध्ये आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो की एनर्जी अवेलेबल ऍट इनलेट इज ओनली कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, टर्बाईनच्या इनलेटला जर फक्त कायनेटिक एनर्जी अवेलेबल असेल तर अशा पद्धतीचे टर्बाईन्स असतील त्याला आपण काय म्हणणार आहोत, इम्पल्स टर्बाईन असं म्हणणार आहोत. आणि याच्या बरोबरच जर टर्बाईनच्या इनलेटला कायनेटिक एनर्जी बरोबर जर प्रेशर एनर्जी देखील अवेलेबल असेल तर त्या पद्धतीचे जे टर्बाईन्स असतील त्याला आपण रिॲक्शन टर्बाईन म्हणणार आहोत. तर बघा, आपण कसं म्हणू शकतो मग, द एनर्जी at inlet is kinetic energy as well as the pressure energy. जर इम्पल्स टर्बाईनचं एक्झाम्पल बघायला गेलं तर तुम्ही पेल्टन टर्बाईन म्हणू शकता. रिॲक्शन टर्बाईन मध्ये तुम्ही फ्रान्सिस टर्बाईनचं एक्झाम्पल घेऊ शकता. हे झालं तुमचं फर्स्ट क्लासिफिकेशन. सेकंड क्लासिफिकेशन असणार आहे तुमचं अकॉर्डिंग टू द हेड ऍट इनलेट टू द टर्बाईन. तर तुमच्या टर्बाईनच्या जिथे इनलेट आहे तिथं तुमचं किती हेड अवेलेबल आहे त्यानुसार तुमचं काय असणार आहे, सेकंड क्लासिफिकेशन असणार आहे. हेड इंडिकेट करते त्याच्यामध्ये किती प्रेशर एनर्जी त्याच्यामध्ये असणार आहे. तर बघा, मग त्यामध्ये 3 असणार आहेत, एक लो हेड, मीडियम हेड आणि हाय हेड. तर सुरुवातीला बघा, लो हेड टर्बाईन आपण कसं म्हणणार आहे, जर टर्बाईनच्या इनलेटला लेस दॅन 6 मीटर जर हेड असेल तर अशा पद्धतीच्या टर्बाईनला आपण म्हणणार आहोत लो हेड टर्बाईन. त्यानंतर मीडियम कडे जर आपण, इफ द हेड अवेलेबल इज इन बिटवीन 60 to 250, 60 ते 250 या दरम्यान जर हेड अवेलेबल असेल तर अशा पद्धतीच्या टर्बाईनला आपण मीडियम हेड टर्बाईन म्हणणार आहोत. आणि याच्या उलट जर 250 मीटरच्या पण जास्त जर हेड अवेलेबल असेल तर अशा पद्धतीचे टर्बाईन्स असतात त्याला आपण म्हणणार आहोत हाय हेड टर्बाईन. तर बघा, इफ हेड अवेलेबल इज अबाउट द 250 meters then it is called as high head turbine. जर मीडियम हेड मध्ये बघायला गेलं तर आपल्याला कपलान टर्बाईन भेटणार आहे. पण कपलान टर्बाईनच्या बाबतीत तुम्हाला डिस्चार्ज म्हणजे लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर त्याच्यामध्ये लागणार आहे. तर बघा, हेड लो असलं तर तुम्हाला डिस्चार्ज हा हाय लागणार आहे. मीडियम हेडच्या बाबतीत जर आपण बघायला गेलं तर त्याच्यामध्ये काय असतं, तर फ्रान्सिस टर्बाईन तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये मीडियम हेड आणि मीडियम डिस्चार्ज असला तरी चालेल. त्यानंतर सेकंड जो आहे तो हाय हेड मध्ये, त्याला आपण पेल्टन व्हील म्हणत असतो. तर पेल्टन व्हीलच्या बाबतीत
हाय हेड आणि लो डिस्चार्ज आपण घेत असतो. तर हे तर झालं सेकंड क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द हेड ऍट इनलेट ऑफ द टर्बाइन. त्यानंतर आपण येऊया नेक्स्ट क्लासिफिकेशन कडे. नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू द डायरेक्शन ऑफ फ्लो थ्रू द रनर. तर तुमचं जे काय वॉटर येणार आहे त्या वॉटरची डायरेक्शन तुमच्या टर्बाइन मध्ये येत असताना कशा पद्धतीची असणार आहे याच्यावरून आपण त्याला 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करत असतो. तर 3 कॅटेगरी असणार आहेत टँजेन्शियल फ्लो, रेडियल फ्लो आणि ऍक्सियल फ्लो. तर बघा, तर पहिल्यांदा जर आपण एक्झाम्पल घेतलं टँजेन्शियल फ्लो, तर तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसेल तुमचं जे काय वॉटर आहे त्यात कशा पद्धतीच्या डायरेक्शन मध्ये एंट्री करत आहे. इथं तुम्हाला दिसेल की हा काय झालेला आहे, एक त्या रनरला टँजेंट डायरेक्शन मध्ये इथं एंट्री करत आहे. त्यामुळं अशा पद्धतीचे जे टर्बाईन्स असतील त्या टर्बाईनला म्हणणार आहोत आपण टँजेन्शियल टर्बाईन. तर बघा आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो मग त्याला. फर्स्ट आहे टँजेन्शियल फ्लो टर्बाईन when water flows along the tangent of the runner. इथे दिसेल की हे जे तुमचा टर्बाईन आहे त्याच्या टँजेंटला तुम्हाला वॉटर फ्लो होताना दिसतंय. तर अशा पद्धतीचे जे टर्बाईन आहे त्याला आपण म्हणणार आहोत टँजेंट फ्लो टर्बाईन. तर याचं एक्झाम्पल जर बघायला गेलं तर आपण पेल्टन व्हील टर्बाईन म्हणू शकतो. ठीक आहे. सेकंड जर आपण बघितलं तर सेकंड आहे तुमचं बघा, सेकंड हा फ्लो ऑब्झर्व करा की याच्यामध्ये काय व्हायला लागलंय, वॉटर कशा पद्धतीने आत एंट्री करते बघा. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द रेडियल डायरेक्शन. तर तुम्ही इथं बघेल की वॉटरचं तुमचं इनलेट इथं आहे आणि अशा पद्धतीने ते रेडियली आतमध्ये चाललेलं आहे सगळ्या पार्ट कडून आणि इथं परत ते बाहेर अशा पद्धतीनं येत आहे. तर अशा पद्धतीचा जर फ्लो असेल तर आपण म्हणत असतो इट इज नोन ऍज रेडियल फ्लो टर्बाईन. तर बघा आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो मग रेडियल फ्लोला. रेडियल फ्लो टर्बाईन वेन वॉटर फ्लोज इन रेडियल डायरेक्शन थ्रू द रनर. ठीक आहे. मग याच्यामध्ये 2 टाइप्स असणार आहेत, एक इनवर्ड फ्लो आणि दुसरा आउटवर्ड फ्लो टर्बाईन. तर तुम्ही अॅनिमेशन मध्ये बघा कशा पद्धतीने वॉटर आतमध्ये चाललेलं आहे रेडियल डायरेक्शन मध्ये आणि परत ते ऍक्च्युअली बाहेर येत आहे. हा झाला तुमचा सेकंड टाइप. आता यामध्ये तिसरा जर टाइप आपण बघितला, तिसरा टाइप असणार आहे ऍक्सियल फ्लो. तर याच्यामध्ये वॉटर ज्यावेळी हा तुमच्या रनरचा ऍक्सिस असणार आहे आणि ऍक्सिसला पॅरलल जर अशा पद्धतीने वॉटर जर तुमचं फ्लो होत असेल, ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं वॉटर फ्लो होत असेल तर ह्या तिसऱ्या टाइपला आपण म्हणणार आहोत ऍक्सियल फ्लो टर्बाईन. तर बघा मग कशा पद्धतीने तुम्ही सांगू शकता की ऍक्सियल फ्लो मध्ये काय होणार आहे, वेन वॉटर फ्लोज थ्रू द रनर अलॉंग द डायरेक्शन पॅरलल टू द ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑफ द रनर. रनरच्या रोटेशनचा जो काय ऍक्सिस असणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता तिन्ही ह्याच्यामध्ये देखील कशा पद्धतीनं हे होत असणार आहेत की प्रत्येकाच्या डायरेक्शन नुसार. तर ह्या पहिल्या ह्याच्यामध्ये काय होत आहे, टँजेन्शियल डायरेक्शन आहे, दुसऱ्यामध्ये रेडियल डायरेक्शन आहे आणि तिसऱ्यामध्ये अशा पद्धतीने इथं ऍक्सियल डायरेक्शन असणार आहे. तर हे क्लासिफिकेशन झालं अकॉर्डिंग टू द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ वॉटर थ्रू द रनर. त्यानंतर आपण येऊया नेक्स्ट क्लासिफिकेशन कडे अकॉर्डिंग टू द स्पेसिफिक स्पीड ऑफ द टर्बाईन. तर टर्बाईनच्या स्पेसिफिक स्पीड नुसार आपण त्याला 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करत असतो. त्याच्यामध्ये लो स्पेसिफिक स्पीड टर्बाईन असतील, मीडियम स्पेसिफिक स्पीड टर्बाईन असतील आणि थर्ड हाय स्पेसिफिक स्पीड टर्बाईन असणार आहे. तर बघा 3 पद्धतीमध्ये काय असणार आहे, लो स्पेसिफिक स्पीड आपण कधी म्हणणार आहे, ज्यावेळी स्पेसिफिक स्पीड जी आहे ते 60 पेक्षा कमी असेल तर त्याला आपण लो स्पेसिफिक स्पीड म्हणणार. त्यानंतर 60 ते 400, ठीक आहे. जर मीडियम स्पेसिफिक स्पीड साठी आपण काय म्हणत असतो की ज्यावेळी स्पीड तुमचं 60 ते 400 एवढं असेल त्यावेळी आपण काय म्हणणार आहोत, इट इज कॉल्ड एज मीडियम स्पेसिफिक स्पीड. आणि 400 पेक्षा जर जास्त असेल तर त्याला आपण म्हणत असतो हाय स्पेसिफिक स्पीड. तर बघा हाय स्पेसिफिक स्पीड टर्बाईन हॅव्हिंग स्पेसिफिक स्पीड ग्रेटर दॅन द 400 पेक्षा जास्त जर स्पेसिफिक स्पीड असेल तर त्याला आपण म्हणत असतो हाय स्पेसिफिक स्पीड टर्बाईन. तर एक्झाम्पल तुम्ही दिसेल तुम्हाला की कप्लान टर्बाईन जो आहे तुम्हाला दिसतोय तो हाय स्पेसिफिक स्पीड मध्ये येतो, मीडियम मध्ये फ्रान्सिस टर्बाईन येतो आणि लो स्पेसिफिक स्पीड मध्ये तुमचा पेल्टन टर्बाईन येत असतो. तर बघा अशा पद्धतीच्या क्लासिफिकेशन वरून तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन सेट होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल बघा आपण असं म्हणू शकतो अ कप्लान टर्बाईन इज हॅव्हिंग, मग ते ऑप्शन देतील लो स्पेसिफिक स्पीड, मीडियम स्पेसिफिक स्पीड, हाय स्पेसिफिक स्पीड. तर तुम्हाला त्याप्रमाणे आन्सर त्याच्यामध्ये चूज करावे लागणार आहे. ठीक आहे. तर हे झालं तुमच्या क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द स्पेसिफिक स्पीड. त्यानंतर आता आपण येऊया मेन तुमच्या टर्बाईन कडे येऊया की ज्याच्यामध्ये काय असणार आहे बघा, पेल्टन व्हील टर्बाईनचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. ठीक आहे. तर आता आपण पेल्टन व्हील टर्बाईन बद्दल पूर्णपणे डिस्कशन करूया. तर ज्याप्रमाणे आता आपण क्लासिफिकेशन सगळे बघितले त्यानुसार जर आपण पेल्टन व्हील टर्बाईनला जर कॅटेगराईज करायला गेलं तर आपण त्याला कशा पद्धतीने करू शकतो बघा. तर पेल्टन व्हील टर्बाईन काय आहे तर त्याच्यामध्ये कोणकोणते पॅरामीटर्स येणार आहेत. तर बघा पेल्टन व्हील टर्बाईन इज अ हाय हेड, लो डिस्चार्ज, लो स्पेसिफिक स्पीड
टँजेन्शियल फ्लो, इम्पल्स टर्बाईन. तर ह्या सगळ्या पॅरामीटरनुसार तो असणार आहे. ज्यावेळी आपण हाय हेड म्हणतो त्यावेळी त्याच्यामध्ये हेड जास्त असणार आहे, डिस्चार्ज लो असणार आहे, स्पेसिफिक स्पीड देखील लो असणार आहे, पण त्याचा फ्लो टँजेन्शियल असणार आहे आणि तो इम्पल्स टाईपचा असणार आहे. तर ह्या सगळ्या कॅटेगरी वाईज आपण काय करू शकतो, पेल्टन टर्बाईनला कॅटेगराईज करू शकतो. ठीक आहे. तर मग आता आपण बघूया कन्स्ट्रक्शन ऑफ पेल्टन व्हील टर्बाईन. ज्यावेळी आपण कन्स्ट्रक्शनचा पार्ट बघत असतो तर त्याच्यामध्ये 5 महत्वाचे इलेमेंट्स तुमच्या या पेल्टन व्हील टर्बाईन मध्ये असणार आहे. तर ते 5 महत्वाचे एलिमेंट्स कोणकोणते आहेत तर बघा, इट कन्सिस्ट ऑफ केसिंग, रनर और रोटर, सेकंड आहे बकेट्स, फोर्थ एलिमेंट आहे नॉझल अँड फ्लो कंट्रोल अरेंजमेंट आणि फिफ्थ एलिमेंट आहे तुमचा ब्रेकिंग नॉझल. तर असे 5 महत्वाचे एलिमेंट्स तुमच्या पेल्टन व्हील टर्बाईन मध्ये असणार आहेत. तर एका डायग्रामच्या मदतीनं हे सगळे कॉम्पोनंट कशा पद्धतीने असणार आहेत ते आता आपण बघूया. तर ते तुम्हाला एक डायग्राम दिसते की या डायग्राम मध्ये तुम्हाला सगळे कॉम्पोनंट्स एक एक बघत जाऊया आपण. केसिंग बघा, तर हा जो काय बाहेरचा पार्ट दिसतोय जो ब्लॅक कलरचा तो तुमचा काय असणार आहे, केसिंग असणार आहे. त्यानंतर रनर और रोटर. ठीक आहे. हा जो काय पार्ट दिसतोय सर्क्युलर तो तुम्ही काय म्हणू शकता, त्याला रनर म्हणत असता किंवा रोटर म्हणत असता. त्यानंतर ह्याच रनरवरती हे जे काय बसवलेले आहेत त्याला आपण काय म्हणत असतो, बकेट्स किंवा वेन्स किंवा आपण त्याला ब्लेड्स असं म्हणत असतो. त्यानंतर नॉझल आणि फ्लो कंट्रोल अरेंजमेंट जे दिसते ते तुम्हाला इथे दिसते बघा. ह्याच्यामध्ये काय आहे, हा सगळा नॉझल आणि फ्लो कंट्रोल अरेंजमेंटचा पार्ट असणार आहे. त्यानंतर ब्रेकिंग नॉझल बघितलं तर ब्रेकिंग नॉझल तुम्हाला इथे दिसत आहे की आपण हे रिटार्डेशन टर्बाईनचं करण्यासाठी ह्या नॉझलचा उपयोग करत असतो. तर ही तुमची ब्रेकिंग नॉझल झाली. तर अशा पद्धतीने हे तुमचे मेन 5 पार्ट असणार आहेत तुमच्या पेल्टन व्हील टर्बाईन मध्ये. तर आता आपण काय करूया, 1 बाय 1 पार्ट हे थोडेसे बघत जाऊया. ठीक आहे. आता आपण पहिला पार्ट बघूया, केसिंग. तर बघा, आपल्या डायग्राम मध्ये बघितलं तर तुम्हाला केसिंग कुठे दिसत आहे, तर अशा पद्धतीने हे तुम्हाला हे सगळं केसिंगचा पार्ट दिसत आहे. तर बघा, जनरली हे जे केसिंग असतं ते आपण काय करत असतो, कास्ट आयर्न किंवा फॅब्रिकेटेड स्टील प्लेट पासून ते आपण बनवत असतो. सो केसिंग इज जनरली मेड अप ऑफ, बघा, केसिंग इज मेड अप ऑफ कास्ट आयर्न और फॅब्रिकेटेड स्टील प्लेट्स. तर याच्या मदतीने आपण हे केसिंग बनवत असतो. तर याचं फंक्शन बघितलं तर बघा, ज्यावेळी तुमचं जे काय वॉटर ह्याच्यामध्ये हाय व्हेलॉसिटी जेटना आतमध्ये येणार आहे आणि ज्यावेळी इथं ब्लेडला ते स्ट्राईक होईल त्यावेळी काय होणार आहे, फ्लशिंग त्याच्यामध्ये वॉटर होत असतं. तर ते फ्लशिंगचं जे काय काम आहे ते बाहेर येऊ नये. ठीक आहे. बाहेर न येता तुमच्या त्या कंबाईंड असेंब्लीमध्ये राहायचं काम कोण करत असतं, केसिंग करत असतं. तर मग बघा, पर्पज जर आपण बघितले तर पहिला पर्पज काय येणार आहे, टू प्रिव्हेंट द फ्लशिंग ऑफ द वॉटर. सेकंड जर आता आपण बघितलं तर ज्यावेळी इथं एकदा वॉटरनं तुमचं वर्क केल्यानंतर हे जे काही वॉटर असणार आहे त्याला प्रॉपरली आपल्याला टेल रेसकडे गाईड करायचं असणार आहे. तर हे गाईड करायचं काम देखील कोण करत असणार आहे, तुमचं केसिंग करत असणार आहे. त्यामुळे आपण सेकंड त्याचं काय म्हणू शकतो बघा, फंक्शन टू गाईड द वॉटर टुवर्ड्स द टेल रेस. त्यानंतर बघा की हे जे काय असेंब्ली आहे पूर्ण रोटेशन मध्ये असते. तर या सगळ्या पार्टला आपल्याला सेफगार्ड करायचं काम कोण करत असतं, तुमचं केसिंग करत असतं. तर आपण थर्ड त्याचं फंक्शन म्हणू शकतो, टू ऍक्ट ऍज अ सेफगार्ड अगेन्स्ट द ऍक्सिडेंट. तर सगळे रोटेशनल पार्ट असणार आहेत. तर त्या रोटेशनल पार्टला आपण पूर्णपणे कव्हर करत असतो आणि आपण सगळी सिस्टम आपली सेफगार्ड करत असतो अगेन्स्ट द ऍक्सिडेंट. हे तुमचं केसिंगचं फंक्शन असणार आहे. तर हे सगळं झालं तुमच्या केसिंगच्या बाबतीत. हा तुमचा पहिला एलिमेंट होता. आता आपण जाऊया नेक्स्ट एलिमेंट कडे, तुमच्या दुसऱ्या एलिमेंट कडे जाऊया. दुसरा एलिमेंट आहे तुमचा रनर और रोटर. तर रनर और रोटर जर बघायला गेलं तर तुम्हाला इमेज मध्ये दिसेल बघा, इथं हा दिसतोय तुमचा शाफ्ट आहे आणि हा जो काय पार्ट आहे तो तुमचा रनरचा असणार आहे. तर यालाच आपण रोटर देखील म्हणत असतो. तर बघा, आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो, रोटर काय आहे, रोटर इज अ सर्क्युलर डिस्क. रोटर काय आहे, एक सर्क्युलर डिस्क आहे. रोटर इज ऑल्सो कॉल्ड एज रनर, त्यालाच आपण काय म्हणत असतो, रनर देखील म्हणत असतो. त्यानंतर बघा, अ नंबर ऑफ बकेट्स, त्याच्यावरती आपण काय करत असतो, माउंट करत असतो. बघा, नंबर ऑफ बकेट्स आर माउंटेड अँड इक्वली स्पेस्ड ऑन द पेरिफेरी ऑफ द सर्क्युलर डिस्क. तर ह्या सर्क्युलर डिस्क वरती काय करत असतो आपण, अशा पद्धतीने नंबर ऑफ ब्लेड्स त्याच्यामध्ये किंवा वेन्स त्याच्यामध्ये माउंट करत असतो. जनरली ते 15 पेक्षा जास्त वेन्स आपण त्याच्यामध्ये माउंट करत असतो. ठीक आहे. तर बघा, त्या वेन्स ऍक्च्युअल मध्ये कशा पद्धतीने दिसणार आहेत, तर इथे तुम्हाला दिसेल हा तुमचा आहे रोटर शाफ्ट दिसतो इथं. ठीक आहे. आणि हा रोटर आहे आणि ह्या रोटरवरती आपण काय केले, अशा पद्धतीचे ब्लेड्स काय केलेले आहेत तिथं माउंट केलेले तुम्हाला दिसत आहे. आणि नंतर हाच जो काही शाफ्ट आहे तो आपण माग जनरेटरला कनेक्ट करत असतो आणि त्याच परत मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन आपण इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करत असतो. तर हे झालं तुमच्या रोटरच्या बाबतीत. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया
नेक्स्ट पार्ट आहे तुमचा बकेट्स. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे बकेट्स दिसणार आहे. तर बकेट्स काय करत असतो आपण, त्या रोटरवरती एकतर ऍज अ इंटिग्रेटेड पार्ट म्हणून मॅन्युफॅक्चर करत असतो, किंवा आपण नट बोल्टच्या साह्याने आपण त्याला काय करत असतो, त्याला अटॅच करत असतो. ठीक आहे. तर इथे तुम्हाला दिसतील की किती मोठ्या अशा बकेट्स त्याच्यामध्ये असणार आहेत. आता ह्या बकेटचा जर शेप बघायला गेला तर हा जो काही शेप असणार आहे तो काय असणार आहे, डबल हेमिस्पेरिकल शेप असणार आहे. तर बघा आपण कसं म्हणू शकतो, द शेप ऑफ द बकेट इज डबल हेमिस्पेरिकल कप और बाउल शेप. तर अशा पद्धतीचा शेप असणार आहे. तर ह्या शेप कशा पद्धतीने असेल तर तुम्हाला इथे दिसेल बघा की ह्या केसमध्ये की कशा पद्धतीने आपण त्याला डबल हेमिस्पेरिकल म्हणत असतो. त्यानंतर ह्या दोघांच्या मध्ये हा जो काय पार्ट दिसतोय त्याला आपण स्प्लिटर म्हणत असतो. तर बघा आपण कसं म्हणू शकतो, each bucket is divided into two symmetrical parts by dividing wall known as a splitter. हा जो काय बकेट आहे त्याला आपण काय करत असतो, दोन पार्ट सिमेट्रिकल पार्ट मध्ये त्याला डिवाइड करत असतो, आणि ती डिवाइड करणारी जी काय वॉल असते त्याला आपण म्हणत असतो स्प्लिटर. तर स्प्लिटर ठेवण्याचं कारण म्हणजे काय असणार आहे, ज्यावेळी तुमचा हाय व्हेलॉसिटी जेट येईल आणि तो इथं स्ट्राईक होणार आहे. ठीक आहे. ज्यावेळी असं जेट आला तो इथं स्ट्राईक झाला तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, ते इक्वली दोन पार्ट मध्ये ते डिवाइड व्हावं. म्हणजे बघा कशा पद्धतीनं इथं तुम्हाला दिसतंय की असा हा जेट आला, आणि जेट आल्यानंतर इथे तुमच्या स्प्लिटरवरती तो ज्यावेळी येईल त्यावेळी तो दोन पार्ट मध्ये त्याला असा इक्वली डिवाइड करणार. तर हे झालं तुमच्या बकेट बाबतीत. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तुमचा नॉझल अँड फ्लो कंट्रोल अरेंजमेंट. तर ऑलरेडी आपण बघितलेलं आहे की टर्बाईनच्या इनलेटला येताना जे काय वॉटर असतं ते हाय हेडचं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रेशर एनर्जी असते. मग त्या प्रेशर एनर्जीचं कन्व्हर्जन आपण हाय व्हेलॉसिटी म्हणजे कायनेटिक एनर्जी मध्ये करत असतो विथ द हेल्प ऑफ दिस नॉझल. आणि हाय व्हेलॉसिटी जेट आपण प्रोड्यूस करत असतो, आणि तोच हाय व्हेलॉसिटी जेट जाऊन तुमच्या ब्लेड्स वरती स्ट्राईक होत असतो. ठीक आहे. आणि सेकंड जो आहे तर बघा तिथं तुम्हाला दिसेल हा जो काय पार्ट आहे इथं, हा पार्ट असणार आहे तुमच्या नॉझलचा, आणि या नॉझलच्याच मदतीनं आपण जे काय प्रेशर एनर्जी आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करत असतो, व्हेलॉसिटी मध्ये करत असतो, आणि असा हाय व्हेलॉसिटी जेट येऊन पुढे तुमच्या त्या ब्लेडला स्ट्राईक होत असतो. त्यानंतर सेकंड आहे फ्लो कंट्रोल अरेंजमेंट. तर ज्याप्रमाणे आपल्याला टर्बाईन वरती येणारा लोड काय होतोय, कमी जास्त होत असतोय, त्याप्रमाणे लोड व्हॅरिएशन करणे, फ्लो व्हॅरिएशन करायचं काम कोण करत असतो, फ्लो कंट्रोल अरेंजमेंट करत असते. तर फ्लो कंट्रोल अरेंजमेंट जी आहे ती तुम्हाला इथे दाखवलेली आहे. तर ह्याचा जर आपण थोडासा झूम करून मोठा व्ह्यू बघितला तर तो अशा पद्धतीने दिसणार आहे. ठीक आहे. तर हा तुमचा नॉझलचा पार्ट दिसतोय. त्यानंतर बघा इथं व्हील दिलेला आहे. जर ज्याप्रमाणे आपण व्हील हे रोटेट करू आणि याची पोझिशन जर समोर फॉरवर्ड झाली तर काय होईल, हा जो काय स्पियर आहे तो काय करेल, हा नॉझलचा एरिया ब्लॉक करत जाईल. मग जितका आपण हा त्याला पुढे ढकलू तितका एरिया ब्लॉक होईल, आणि इतका जे एरिया ब्लॉक होईल तिथून हा जो काय बाहेर पडणारा जो काय वॉटरचा फ्लो आहे तो कमी होत जाईल. आणि ज्यावेळी आपल्याला जास्त फ्लोची गरज असते तेव्हा आपण काय करणार आहोत, त्याला मागा अशा पद्धतीने घेणार आहोत, आणि मॅक्सिमम इथला जो काही स्पेस आहे तो ओपन करणार आहोत, सो दॅट द मॅक्सिमम अमाऊंट ऑफ वॉटर काय होईल तिथून बाहेर येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण नॉझल आणि फ्लो कंट्रोल अरेंजमेंट याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट पार्ट आहे तुमचा ब्रेकिंग नॉझल. तर बघा ब्रेकिंग नॉझल, तर इथं तुम्ही बघा हा पूर्ण ज्यावेळी जेट इथं स्ट्राईक होईल आणि आपला टर्बाईन रोटेट व्हायला लागणार आहे, आणि अशी एक कंडिशन येईल की आता आपल्याला टर्बाईनला थांबवायचं आहे, कोणताही लोड नाहीये, तर त्यावेळी आपण काय करणार, त्या स्पियरच्या अरेंजमेंटनं काय करत असतो, इथला एरिया ब्लॉक करत असतो आणि पूर्णपणे वॉटरचा सप्लाय आपण थांबवत असतो. पण ज्यावेळी आपण वॉटरचा सप्लाय पूर्णपणे थांबवत असतो, थांबवला देखील नंतर हा जो काही टर्बाईन आहे तो इनर्शिया इफेक्टमुळे अजून थोडा जास्त वेळ तो रोटेटच होत असतो. तर त्या टर्बाईनला आपल्याला सडनली स्टॉप करायला आपण काय करत असतो, एक ब्रेकिंग नॉझल असं वापरत असतो, आणि त्या ब्रेकिंग नॉझलनं काय करत असतो, ह्या टर्बाईनची डायरेक्शन अशा पद्धतीनं आहे तर त्याला एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन मध्ये काय करत असतो, असं याच्यावरती एक जेट स्ट्राईक करत असतो, जेणेकरून तुमचा जो काही टर्बाईन आहे तो इमिजिएटली स्टॉप व्हावा, रिटायर्ड व्हावा. ठीक आहे. तर यासाठी आपण काय वापरत असतो, तुमची ही ब्रेकिंग नॉझल वापरत असतो. तर हे महत्वाचे 5 पार्ट आपण आपल्या याच्यामध्ये बघितलेले आहेत. जर ऍक्च्युअल मध्ये आपण बघायला गेलं तर बघा एक ऍक्च्युअल मॉडेल मी दाखवतोय. अशा पद्धतीने तुमचं काय असणार आहे, हे पेल्टन व्हीलचं मॉडेल असणार आहे. हा तुमचा रनर आहे, आणि या रनरवरती हे सगळे तुमचे जे काय बकेट्स आहेत ते आपण नट बोल्टच्या साहाय्याने काय केले आहेत, माउंट केलेले असणार आहेत. तर इंटिग्रेटेड जर त्याच्याबरोबर केला तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, समजा एखादा बकेट डॅमेज झाला तर तो रिप्लेस करणं अवघड जातं. तर जर नट बोल्ट असतील तर इमिजिएटली आपण त्याला काय करू शकतो, रिप्लेस करू शकतो. तर काही वेळा काय होतंय की याच्यामध्ये
एकापेक्षा जास्त नॉझल असणार आहे, तर ह्या नॉझल मधनं काय होईल, असा टँजेन्शियल फ्लो इथे येणार आहे. ठीक आहे, याची डायरेक्शन ऑफ रोटेशन कशी असणार आहे, अशा पद्धतीने असणार आहे. त्याचबरोबर ह्या डायरेक्शन मी इथे येणार आहे. ठीक आहे, हा देखील याच डायरेक्शन मध्ये त्याला रोटेट करायला मदत करणार आहे. तर एक ऍक्च्युअल आपण मॉडेल बघितलेलं आहे कशा पद्धतीचं तुमचं असणार आहे. तर आता आपण बघूया वर्किंग ऑफ पेल्टन व्हील टर्बाइन. तर बघा वर्किंग खूप सिंपल आहे, ज्याप्रमाणे आता आपण डिस्कशन केलं. तर इथून काय होईल, तुमचं जे काय डॅम मधलं जे काय वॉटर होतं, इथं असं डॅम आपण आहे कन्स्ट्रक्ट केला, तर डॅम मधलं जे काय वॉटर आहे ते तुमच्या पेनस्टॉकच्या मदतीने इथे येणार आहे. आणि ज्याप्रमाणे आपली रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे आपण या स्पियरच्या मदतीने तेवढा स्पॅसेस ओपन करणार आहोत. आणि एक हाय प्रेशराइज वॉटर इथे येईल आणि नॉझल मध्ये त्या प्रेशर एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जी मध्ये होईल आणि एक हाय व्हेलॉसिटी जेट इथून असा बाहेर पडणार आहे. मग हा जो काय हाय व्हेलॉसिटी जेट आहे तो सरळ तुमच्या या बकेटवर जाऊन स्ट्राईक होणार आहे आणि त्याच्यामुळे काय होईल, तुमचा जो काही टर्बाइन आहे तो अशा डायरेक्शन मध्ये रोटेट व्हायला लागणार आहे. ठीक आहे, तर ज्यावेळी तुमचा टर्बाइन रोटेट होईल त्यावेळी आपण काय केलेलं आहे, इथे जे काय वॉटर मधली हायड्रॉलिक एनर्जी होती त्याचं कन्व्हर्जन आपण मेकॅनिकल एनर्जी मध्ये केलेलं आहे. आणि पुन्हा याच रनरच्या शाफ्टला आपण जर इलेक्ट्रिक जनरेटर कनेक्ट केला, कपल केला, तर तुम्ही पुन्हा काय करत असता की मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन परत तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करत असता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचं वर्किंग असणार आहे पेल्टन व्हील टर्बाइनचं. आणि ज्यावेळी इनर्शिया इफेक्टमुळे आपल्याला टर्बाइन स्टॉप करायचा असतो त्यावेळी आपण ह्या ब्रेकिंग नॉझलचा उपयोग करत असतो. ठीक आहे, तर आता आपण याचं एक वर्किंग अॅनिमेशन बघूया, त्यामुळे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजून जाईल. तर बघा याच्यामध्ये दिसतंय की इथून तुमचा हाय व्हेलॉसिटी जेट इथे येतोय आणि त्याच्यामुळे टर्बाइनचं रोटेशन व्हायला लागलेलं आहे. आणि ह्या टर्बाइनचा शाफ्ट आपण काय केलेला आहे, त्या सिस्टमला आपण इलेक्ट्रिक सिस्टमला कनेक्ट केला आहे आणि तो काय करत आहे, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करत आहे. तर तुम्ही बघू शकता. ठीक आहे, त्यानंतर हे अजून एक अॅनिमेशन आहे की ज्याच्यामध्ये काय व्हायला लागलेलं बघा, कसा व्हेलॉसिटी जेट तुमच्या त्या बकेट्स वरती येत आहे. तुमचं जे काय स्प्लिटरमुळे दोन पार्ट मध्ये त्याचं डिवायडेशन होत आहे वॉटरचं आणि तुमचं टर्बाइन काय होत आहे, रन होत आहे. ठीक आहे, तर हे सगळं तुमच्या पेल्टन व्हील बद्दल झालं, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द पेल्टन व्हील टर्बाइन. तर याचा एक अॅनिमेशन व्हिडिओ देखील मी आपल्या गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करतो, तर तुम्ही ते देखील बघा, त्यामुळे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजेल. तर आजच्या लेक्चरला आपण हायड्रॉलिक पॉवर प्लांट म्हणजे काय ते डिफाईन केलं, त्यानंतर त्याचा जनरल लेआउट बघितला, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ द हायड्रॉलिक टर्बाइन्स बघितले आणि त्या क्लासिफिकेशन नुसार आपण कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ पेल्टन व्हील टर्बाइन सगळा डिटेलमध्ये बघितलेला आहे. तर याचा पुढचा जो काही पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. ठीक आहे, ओके, थँक्यू.